नांदुर येथील सप्तशृंगी देवीच्या यात्रोत्सवानिमित्त धुळे जिल्ह्यातून दरवर्षी लाखो भाविक 200 किलोमीटरहून अधिक अंतर 5 दिवसात कडाक्याच्या उन्हातही पायी प्रवास करून सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी नांदुरी गडावर जात असतात। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या शिरपूर तालुक्यातून हजारो भाविक कालपासून देवीच्या दर्शनासाठी निघाले। आज त्यांची पदयात्रा धुळे शहरात दाखल झाली। यावेळी धुळेकरांनी देवीच्या रथाचे आणि पदयात्रेचे जंगी स्वागत केले। गेल्या अनेक वर्षांपासून गडावर पायी जाण्याची प्रथा शिरपूर तालुक्यातील भाविकांचं युवा तरुणांनी टिकून ठेवली आहे। जय माता दीची पदयात्रा समितीतर्फे गेल्या 25 वर्षापासून सप्तशृंगी मातेच्या गडावर वाजत गाजत पायी जाण्याची परंपरा कायम आहे। या समितीला दरवर्षी वणीगडावर सप्तशृंगी देवीच्या मंदिरावर ध्वज लावण्याचा मान मिळतो। सप्तशृंगी देवीला खानदेशकडून माहेरचा आहेर म्हणून हा मान मिळाला आहे। मिरवणुकीत तो ध्वजही सोबत नेला जातो। गेल्या अनेक वर्षांपासून शिरपूर तालुक्यातील परिसरात भाविक हजारोंच्या संख्येने पायी बँडच्या तालावर नाचत गाचत गडावर जातात। रथयात्रेबरोबर मानाचा ध्वज, आखाडा, ढोल ताशे, बँड फुलांचा वर्षाव आणि फटाक्यांची आतिषबाजी करत भक्तजन पायी रवाना झालेत। मार्गावर मिरवणुकीच्या ठिकठिकाणी स्वागत करण्यात येते। धुळ्यात देखील पायी जाणाऱ्या भाविकांचे जोरदार उत्साहपूर्वक वातावरणात स्वागत करण्यात आले। शहरातील 5 कंदील परिसरात मानाची आरती देखील यावेळी करण्यात आली। यावेळी धुळे शहरातील भाविक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। परंपरा चालत असलेली पायी दिंडीची यात्रा आधी आमचे आजोबा वडील हे गाडी बैलने यात्रा करत असायचे। 28 वर्षापासून आपण या मानाच्या रथाचं आयोजन केलं। हे 29 वर्ष आहे आणि या रथाचं महत्त्व गावोगावी आई भगवतीच्या आशीर्वादाने लाखो भक्त वाट बघत असतात। गावोगावी स्वागत होत असतं आणि हा रथ थेट सप्तशृंगी गडावर शिवालय तीर्थापर्यंत दरवर्षी जात असतो। लाखो भाविक या रथाचं मनोभावे स्वागत करीत असतात। दरवर्षी श्रीराम नवमीच्या पावन मुहूर्तावर दरवर्षी शिरपूर ते सप्तशृंगी गडाची यात्रा सुरू करीत असतो आणि आपली खानदेशाची यात्रा 14च्या दिवशी गडावर भरत असते। म्हणून आम्ही 14च्या दिवशी सकाळी 5व्या दिवशी गडावर पोहोचत असतो आणि या यात्रा पूर्ण झाली की आम्ही आई भगवतीचे दर्शन घेतल्यावर या यात्रेची सांगता करीत असतो। जनजागर मराठीसाठी नागिंद मोरे, धुळे जिल्हा प्रतिनिधी।